उपवास. उपवास ह्या शब्दामध्ये दोन छोटे छोटे शब्द दडलेले आहेत. उप आणि वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती. पंतप्रधानाच्या जवळ असतात त्यांना उपपंतप्रधान म्हणतात. कर्णधाराच्या जवळ असतात त्यांना उपकर्णधार म्हणतात. परमेश्वराच्या जवळ जो वस्ती करतो तो उपवासाच्या माध्यमातून परमेश्वराच्या जवळ जात असतो. माणूस ज्यावेळेला उपवास करत असतो त्यावेळेला तो परमेश्वराच्या जवळ जाण्याची मनस्थिती धारण करत असतो. आणि म्हणूनच बर्नर्ड तिरेल नावाचे विचारवंत सांगतात की जेव्हा देह उपवास करतो तेव्हा आत्मा उल्लसित होतो, आणि जेव्हा देह उत्सव करतो तेव्हा आत्म्याला उपवास घडत असतो. प्रायश्चित्त काळ हा उपवास काळ आहे. आणि हा उपवास आपण कशासाठी करायचा? परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी. बिशप फुलटन शीन यांनी त्यासाठी 3 इंग्रजी शब्दांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे: फास्टिंग, स्टार्वेशन अँड डायट. डायट म्हटल्यानंतर वैद्यकीय कारणास्तव डॉक्टरी सल्ल्यानुसार केलेलं पथ्य, तोही देखील एक प्रकारचा उपवास असतो, परंतु त्यामागचं कारण वेगळं असतं. स्टार्वेशन म्हटल्यानंतर उपासमार. सामाजिक परिस्थितीमुळे एखाद्या व्यक्तीला पुरेसं अन्न खायला मिळत नाही. इच्छा असून सुद्धा ही व्यक्ती अन्न घेऊ शकत नाही, कारण हातामध्ये तसा पैसा नसतो, गरिबी असू शकते, परिस्थिती प्रतिकूल असू शकते. हा उपवास नसून ती उपासमार आहे. परंतु प्रायश्चित्त काळामध्ये आपण जो उपवास करत असतो तो उपवास आध्यात्मिक कारणासाठी केला जात असतो. की असा उपवास करण्यामागे एक उदात्त असं कारण असतं की अन्न खाण्यापेक्षा मला परमेश्वराच्या सहवासात राहायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्री उपवास केला. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपल्याला देखील उपवासासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. यशया संदेष्टा सांगत आहे की हा उपवास फक्त भौतिक, शारीरिक, जागतिक गोष्टींचा नसावा, तर हा उपवास म्हणजे चांगली सद्गुण अंगीकारणं, चांगलं सेवा कार्य करणं, जे काही चांगलं आहे त्याचं आचरण करणं, जे काही चांगलं आहे त्यांचं मनन चिंतन करणं, हा देखील एक उपवास आहे. जे आपल्याला आवडतं परंतु जे आपल्यासाठी हानिकारक आहे ते बाजूला सारणं, हा देखील उपवास आहे. योग्य प्रकारे उपवास करून ह्या प्रायश्चित्त काळात परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करूया.